दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेसच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली। विद्यार्थ्यांशी संवादाऐवजी बलप्रयोग झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली। पद्धतीने सरकार विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत आहे। केंद्र सरकारकडे जंतर मंतर येथे विद्यार्थी आपल्या मागण्यासाठी गेलेले असताना ज्या पद्धतीने अमानुषपणे त्यांच्यावर हल्ला केला जात आहे, लहान मुलींवर हल्ला केला जात आहे, लहान मुलींच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला जात आहे, एक पोलीस अधिकारी पाठीमागून त्यांच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये काठी घुसवण्याचा प्रयत्न करतोय, अतिशय निंदनीय आहे। त्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवून त्याला कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेऊन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, नीट पेपर फुटीच्या संदर्भामध्ये संपूर्ण जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असताना ज्या पद्धतीने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी गेले, त्यावेळेस राहुल गांधींशी सुद्धा यांनी गुंडमावळ्यांसारखी वागणूक केली, लोकशाही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, लोकशाहीची गळेचेपी करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आता जनतेने पुढे आले पाहिजे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।